अवैध देवता प्योरवा चंदनम सगळ्यांना गंधनम शांति ओम सहस्रशीलिका मुर्गाजराक्षा सर्वदवाद सभोमिकं सर्वत सर्वद्वा यतिष्ठत् दशांबरं पूर्वे दक्कु सर्वज्ञ दुदुर्जो भाग्यमुक्तां मृतत्वसे जानवदन्निनादुर्देवानसमैवा तो जायां शबुर्गां पारस शिवा उदांते पारस्यामृतं देवी निपादुर्गां पारस्या वदुनाथ तो विकम्यकलमताक्षणां शन्यावि ततो विराजयाति विराजोदगासियादं अत्यरिचित विद्यात् भूमिदुरा तस्मात् ज्ञातुर्दा समृद्धमर्गिराज्यं कुशुंतां जगनिवायव्यां नारण्यग्राम्य श्री तस्मात् दत्या सर्वोदर्ज सामान्यतरे छंदा कुशीतरे तस्मात् विष्णुत जायते तस्मात् दशवाजायन्त जे के जो है सदा गावजतरे तस्मात् तस्मात् जाता जावयाः ज्ञानयज्ञं मदिग्नो चंद्रगिंजालमकृता अवैध देवता प्योरवा अभिषेक स्नानांतरेण पहिले गणपती हातात घ्या शुद्धोदक स्नान स्वच्छ पुसून घ्या शुद्धोदकं समर्पयामि संस्थाप्य रागवती द्या अवैध देवता प्योरवा आसनार्थी प्रतिष्ठापयामि सुप्रतिष्ठितमस्तु ब्रह्मा हरि हर शंकर रेवा शिवा जय जगन्नाथी देवी गुरमंगल रमणी ओम जय मंगल रमणी तोयिताय जगदानंदी देवी सकल भुवन येचान्ये ते तपोधनः भवन्तु यजमानस्सु आशीर्वाद परायणं क्षेमं कल्याणं आरोग्यं निर्विघ्नेन त्यांच्या उटीमध्ये शुभं भवतु सौभाग्य दीर्घायुष्य प्राप्तिरसु नर्मदा देवता सुप्रसन्ना वरदा भवन्तु प्राप्तिरस्तु राज दरबारे यश प्राप्तिरस्तु याप्रमाणे या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे संगमनेर प्रखंड अध्यक्ष श्रीकांतजी मोरे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रशिक्षण प्रमुख श्रीनिवासजी अमृतवाड, भारतीय जनता पार्टीचे नेते राहुल देशमुख, याप्रमाणे आताच या ठिकाणी निवासावरून उपस्थित राहिलेले अनेक हिंदू धर्मियांच्या दृष्टीने अनेक पर्यटन स्थळ, त्याचप्रमाणे अनेक धार्मिक स्थळ जी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपण सर्वजण पाहतो लाखो वारकरी ही पंढरीच्या पांडुरंगासाठी आळंदी आणि देहूवरून पंढरपूरला जातात. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरला देखील लाखो भाविक हे पायी जात असतात. या परंपरेमधून हजारो वर्षापासून जी या देशामधून ज्या पवित्र नद्या वाहतात, त्याच्यात गंगा असेल, यमुना असेल, नर्मदा असेल, त्या नर्मदा नदीची परिक्रमा करण्याची एक पुण्य पावन संकल्पना आपल्या ऋषीमुनींनी मांडली आणि वर्षभर या देशातीलच नव्हे तर परदेशातील देखील अनेक भाविक ही अत्यंत खडतर अशी नर्मदा परिक्रमा पार करत असतात. ही नर्मदा परिक्रमा पार करणे म्हणजे नर्मदा नदीने ओलांडता सुमारे 3600 किलोमीटरचा संपूर्ण टप्पा आहे. त्या ठिकाणी कोणत्याही भौतिक सुखसुविधा नसताना अत्यंत खडतर अवस्थेमध्ये आणि तो 3, 3.5 किंवा 4 महिन्याचा जो कालावधी आहे तो संन्यस्त जीवन जगून ती नर्मदा परिक्रमा पार करायची असती. ही नर्मदा परिक्रमा पार करत असताना अनेक ठिकाणी भोजन मिळतं, मिळत नाही, प्रसाद मिळतो, मिळत नाही, अनेक अडचणी आहेत, हिंस्र प्राणी आहेत. अशा असताना देखील शुलपाणीचं जे प्रचंड मोठे जंगल आहे तेही पार करून अनेक नर्मदावासीय परिक्रमावासीय ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करतात. की अशी नर्मदा परिक्रमा अनेक जण पूर्ण करतात. अनेक जण काही काम नसतं, घरी वेळ जात नाहीये म्हणून नर्मदा परिक्रमा पूर्ण करतायत. परंतु शंकरजींनी एक नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, दुसरी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. खरं म्हणजे हा रिकामा माणूस नाहीये. आपल्या सर्वांना माहिती शंकरजी आपल्याच
परिसराचं तालुक्याचं भूषण आहे आणि संपूर्ण देशभर किंबहुना देशाच्या बाहेर देखील त्यांचा प्रवास असतो. संपूर्ण देशभरातले प्रवास 6-6, 8-8 महिने त्याचे निश्चित झालेले असतात. असंही असताना आपले सर्व प्रवास रद्द करून केलेला आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहात याबद्दल सर्वप्रथम गायकर परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी स्वागत या ठिकाणी करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारत देशावर पुलवामावर एक दहशतवादी हल्ला या ठिकाणी झाला आणि तो झाला असं नाही, शंकरजी ज्या संघटनेचं काम करतात, ज्या हिंदुत्वाचं काम करतात, त्या हिंदुत्वाला ठेच देण्याचं काम या पाकिस्तान्यांनी केलं आणि धर्म विचारून त्या ठिकाणी हिंदू नागरिकांना मारलं. त्याचा योग्य तो जबाब या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सिंदूर ऑपरेशन करून या ठिकाणी दिलेला आहे. हा सर्व कार्यक्रम करत असताना आपल्या देशाचं रक्षण करणारे, त्याचप्रमाणे देशासाठी शहीद झालेले, त्याचप्रमाणे आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये जे मृत्युमुखी पडले अशा सर्व नागरिकांना या ठिकाणी आपलं श्रद्धांजली वाहणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आपल्या सर्वांना विनंती करतो की 1 मिनिट या कार्यक्रमापूर्वी आपण सर्वजण सोहळा याची ध्येयाची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. कन्यापूजन कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. श्री सन्माननीय शंकर भाऊराव गायकर विश्व हिंदू परिषद केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ता साहेबांच्या संगतीमध्ये परिक्रमा करण्याचा सुयोग प्राप्त झाला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड साहेब, त्यानंतर आमच्याच वहिनी आदरणीय निरमताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर महामंडलेश्वर महाराज उपस्थित आहेत. संगमनेर तालुक्याचे DYSP सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक क्षेत्रातले पदाधिकारी आणि साहेबांवरती प्रेम करणारे सर्व आपण जर उपस्थित आहात. खरं तर आता भाटी सरांनी सांगितलं की मार्गदर्शक शब्द वापरला त्यांनी, हा फार चुकीचा होता माझ्यासाठी. कारण साहेबांच्या तुलनेत त्यांची उंची पाहिली तर हिमालयापेक्षाही उंच आहे आणि त्यांचं कार्य सह्याद्रीपेक्षा महान आहे आणि त्यांचा मार्गदर्शक होणं एवढं काही मला शक्यही नाही. परंतु साहेबांची जी पहिली परिक्रमा झाली, आम्हा दोघांचे जर कोणी मार्गदर्शक असतील तर ते प्रभू रामचंद्र आहेत. कारण साहेबांचा संकल्प होता ज्या दिवशी राम मंदिराचा निकाल लागेल, रिझल्ट मिळेल, त्या दिवशी मी नर्मदेची परिक्रमा करेल. आणि विशेष कौतुक करावं असं आहे की ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही परिक्रमेला प्रस्थान केलं. आणि आम्हा सर्वांचे खरे मार्गदर्शक कोणी असेल तर परमश्रद्धेय परमपूजनीय भास्करगिरीजी महाराज आहे. कारण भास्करगिरी महाराजांनी अकोले आणि संगमनेर तालुक्याचं एक धर्मभूषण आणि एक समाजभूषण ह्या ज्या दोन असलेल्या गंगोत्री आहे यांचं मनोमिलन करण्याचं काम त्या ठिकाणी भास्करगिरी महाराजांनी केलेलं आहे. आणि साहेबांच्या बाबतीत ही जी साधना दुसरी परिक्रमा केली, तर दुसऱ्या परिक्रमा आपण सगळे आपल्या सुखासाठी धावपळ करतो, कष्ट करतो, साधना करतो, प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. पण आगळा आणि वेगळा विशेषत्वानं साधू संतांच्या मांदियामध्ये महापुरुषांची जी लक्षणं सांगितलेली आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. साहेबांनी ही जी परिक्रमा केली, त्यांचे एक मित्र आहे विवेकजी, त्यांना कॅन्सर पीडित झाले आणि त्यातून त्यांना मुक्त व्हावं, त्या आजारातून ते स्वस्थ व्हावे याकरता साहेबांनी परिक्रमा केली. साहेब, आम्हाला देव भेटला की नाही भेटला मला माहित नाही, पण देवाला कसं प्राप्त करायचं हे आम्ही तुमच्याकडून शिकू शकतो. कारण तुमचे एवढे महान आचार आणि विचार, आज जर माझ्याकडे पाहिलं तर तुम्हाला वाटणार नाही मी परिक्रमा करून आलो, कारण माझी वेशभूषा बदलली.
पण साहेबांकडे जर बघितला तर आताही परिक्रमेचाच वेश त्यांचा आहे. याला म्हणतात जीवन समर्पित करणं साधने करतात. म्हणजे आपण ती साधना कुठल्याही क्षेत्रात आपण जा, समर्पण असावं, आपल्याकडे त्याग असावा. याकरता मी 2-3 उदाहरणं देतो आणि नर्मदा मातेकडे आपण प्रस्थान करूया. पहिली गोष्ट, बऱ्याच लोकांना वाटतं आमच्याकडून देश सेवा घडली पाहिजे, बऱ्याच लोकांना वाटतं आमच्याकडून समाजसेवा घडली पाहिजे. पण त्याकरता अगोदर परिवारामध्ये आपल्याकडे त्याग असावा. ज्ञानोबरांचं जर उदाहरण घेतलं, ज्ञानोबरांचे पूर्वज ही युद्धामध्ये लढत होते. आपण तुकोबरांचं उदाहरण घेतलं, तुकोबरांची 8 पिढ्याच्या परंपरेतले विश्वंभर बाबा युद्धामध्ये लढत होते. त्यांचे 2 सुपुत्र युद्धामध्ये मारले गेले. नाथ महाराजांचं उदाहरण जर घेतलं तर ते स्वतः देवगिरीच्या किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी लढाईमध्ये उतरलेले. जो देशाचं रक्षण करण्यासाठी रक्त समर्पित करतो तोच धर्म सुरक्षित होऊ शकतो आणि तोच समाज कार्य करू शकतो. बाकीचे जी समाज सेवा आहे ना, हे सगळं पाखंड आहे. आणि म्हणून आज आपण धोक्यात आहे. मी सगळ्या अँगलने बोलतो बरं का, लक्षात ठेवा, प्रत्येक अँगलने बोलतोय म्हणून लक्षात ठेवा. आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याला फक्त त्याग असणारी जी काही महापुरुष आहे ते आपल्याकडे आज गायकर साहेबांसारखी मोजकी माणसं आपल्याला मिळतात. आणि म्हणून आपल्याला घडतं. मला एवढंच सांगायचंय की आपल्याला देशाचं, धर्माचं, समाजाचं कार्य करायचं असेल तर आपल्याकडे समर्पित भाव असावा. नर्मदा मैया ही जी आहे ना, तर भगवान भोलेनाथांची ती कन्या आहे. भगवान भोलेनाथांनी घनघोर अशी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांचं आराध्य दैवत, त्यांचं असलेला अधिष्ठात्री देवता, त्यांनी भगवान शिवजींना दर्शन दिलं आणि आपल्या आराध्य देवतेचं साधना केल्यानंतर, तपश्चर्या केल्यानंतर, दर्शन झाल्यानंतर आनंद अश्रू प्रकट झाले. भगवान भोलेनाथांच्या आनंद अश्रू प्रकट झाले आणि त्या अश्रूतून ही नर्मदा मैयाची उत्पत्ती आहे. जिची तपाच्या आणि अधिष्ठात्री देवतेच्या दर्शनातून आनंदाच्या पित्तर्थ बाहेर पडणारी असणारी ही तपस्विनी आहे. ती नर्मदा मैया जर असेल तर ती आपल्याकडून तपश्चर्याच करून घेते. आता साहेबांचं जर सांगायचं जर ठरलं तर एकतर त्यांचं वय 64 वर्ष, वजन आणि त्याबरोबर सोबत असलेलं सगळं त्यांच्या बॅगा, त्यांची औषधं सगळं सोबत होतं. एवढ्या तयारी दोन्ही परिक्रमेला खूप तयारी करून येतात. पण तिकडे गेलं मी त्यांचं सगळं काढून घेतो, नाही कळलं, सगळं काढून घेतो. ह्या वेळेस तर घरच्यांचा कदाचित त्रास होऊ शकतो, मी त्यांचा ड्रेस सुद्धा बदलून टाकला. म्हणजे परिक्रमेमध्ये त्यांना जो काही ड्रेस वगैरे काही गोष्टी कळत नाही, काही गोष्टी समजत नाही. मी वय वर्ष 9वी मध्ये असताना माझ्या बाबांनी मला लुंगी आणून दिली होती. मला आतापर्यंत कळलं नाही ती लुंगी कशासाठी आणून दिली होती. पण तुमच्या समोर जे वेळेस हे जे काही कार्य चालतं त्यावेळेस करतं यासाठी ही लुंगी दिलेली होती. म्हणजे साधूचं देणं कल्पांतीही सरेना, साधू देतात ते कल्पंताशिवाय सरत नाही. आणि म्हणून साहेबांचा पेहराव बदलवला. आणि आता इकडे जर पाहिलं तर आपल्याला साहेबांच्या प्रोटोकॉल मध्ये चालावं लागतं. दुर्दैवानं म्हणावं की सुदैवानं साहेबांना माझ्या प्रोटोकॉल मध्ये चालावं लागत होतं, त्याबद्दल मी क्षमा व्यक्त करतो. पण आज मी सगळ्या गोष्टी यापुढे सांगणार आहे का या माणसाची क्षमता वाढावी, यांची तपश्चर्याची असणारी जी उग्रता आहे ती तीव्रता वाढावी याकरता मी त्यांना तपासून बघत होतो. कळतंय ना? तसं पाहिलं तर आमचं काही गुरु शिष्याचं नातं नाहीये, आमचं वेगळं नातं आहे. पण गुरु शिष्याच्या नात्यामध्ये ज्याला गुरु करायचा ना त्यांनी चाणक्य आर्य चाणक्य गुरु करावे. साम दाम दंड नीती भेद आणि या बाबतीमध्ये साहेब तयार आहेत. कळलं की नाही कळलं? या बाबतीत साहेब तयार आहे. साम दाम दंड नीती भेद या सगळ्या गोष्टीमध्ये. नाहीतर एवढ्या सर्वसामान्य असलेल्या दऱ्याखोऱ्यातील असलेल्या ग्रामीण भागातला माणूस एक व्यक्तिमत्व देशाच्या नव्हे जगाच्या असलेल्या महान कार्यामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो, आपली आयडेंटिटी त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. हे कशामुळे तर हे त्यांच्याकडं जी काही चाणक्याची असणारी नैतिकता आहे, मॉरॅलिटी आहे ती त्यांच्याकडे आहे म्हणून ते त्यांनी केलं. परंतु प्रत्येक वेळेस तपासून पाहायचो. मी पुढे चालायचो. त्यांनी मला सांगितलं का 16 किलोमीटर मी चालू शकतो. मी अंदाज घेतला आता 16 चालताय. घरच्यांच्या धाका म्हणा किंवा बाकीच्यांच्या शब्द तुम्हाला जरा मनोरंजन म्हणून वापरले बरं का. त्यांना कोणाचा धाक नाही, त्यांना फक्त ध्वजाचा धाक आहे. आपला जो तिरंगा आहे ना तेवढाच, बाकी कुठला धाक नाही. पण ते इथं 16 किलोमीटर
किलोमीटर, कदाचित ते घरच्यांना म्हणत असेल बघा एवढा बिजी असताना मी 16 किलोमीटर चालू शकतो. मग मला विश्वास पटला, घरच्यांचं ऐकून 16 किलोमीटर चालू शकतो, माझ्या नर्मदा मातेचं आणि माझं ऐकून डबल चालू शकतात 32 किलोमीटर. आणि तो प्रयत्न आम्ही केला आणि यशस्वी झालो. मला ह्या करता की त्यांची प्रत्येक क्षमता वाढवत होतो. त्यांना इथं नाश्ता वगैरे आम्ही म्हणायचं चला पुढे चला पुढे चला पुढे भेटत असला तरी का आपल्याला स्वतःला जेवढी मोठी माणसं आहे ना अनुकूल परिस्थितीत ते जगत नाही, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगायला हवं. आमच्या फ्रीज मध्ये सगळं शिल्लक असतं पण आम्ही खात नाही का आता खाल्लं सवय लागले, वयोवृद्धपणामध्ये कोण देणार आहे. ऐकलं का? कळते की नाही कळते? ही गोष्ट फार महत्वाची. आणि त्यांनी पण बऱ्याच संघातल्या कार्यकर्ते जे मोठं मोठं कार्य केलं त्यांची मला उदाहरणं दिली की आज ते दुःखानं पीडित आहे. म्हणून आता सोडायचं काय ते आता सोडायचं, आताच काय त्या करायचं तो आता करायचं. आणि ती एक परीक्षा म्हणा किंवा ती तपासणी म्हणा मी करून घेत होतो आणि त्यामध्ये साहेब 100% यशस्वी झाले. त्याचं कारण मी सांगतो, कारण अगोदर मी पुढे चालायचो, कारण का जप झाला पाहिजे, आपलं नामचिंतन झालं, पुढे चालायचं. पण एक दिवसाने त्यांचं सुदैव की काय माहित नाही, मी पाठीमागे चालत होतो. मी त्यांचं ऑब्झर्वेशन केलं, 43 टेम्परेचर होतं आणि मी ऑब्झर्वेशन केलंय की हा माणूस अतिशय कष्टाने आणि वेदनेने चालत आहे, कारण शरीर साथ देत नाही. मी बघितल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं आराम करायचा. कॅनॉल होता पूर्ण 16 किलोमीटर, काही नव्हतं, सावली पण नव्हती. तो फोटो जर तुम्ही बघितला तर तो उन्हात झोपलेला फोटो आहे. कळतंय ना? आपण ज्या छत्रछायेमध्ये आहे, आपला धर्म ज्यांच्या छत्रछायेमध्ये आहे, आपलं स्वराज्य ज्यांनी टिकवण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलंय त्या माणसाचा जर तो फोटो जर बघितला ना, खरंच महात्मे काय असतात याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहे. उन्हामध्ये ते विश्रांती घेत होते आणि 43 टेम्परेचर होतं. त्याही नंतर तर आणि त्या दिवशी आम्हाला नाश्ताही नव्हता, जेवण तर हा विचारच नव्हता. पण आम्ही तो प्रवास त्या दिवशी केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना थोडस स्वास्थ्य आरामासाठी विश्रांती घ्यायला लावली. ते म्हटले नाही 15 किलोमीटर चालूनच बघू. का? कालची केलेली उपासना, कालची केलेली तपस्या, कालचं केलेलं अनुष्ठान, दुसऱ्या दिवसाचा सूर्य उदय अत्यंत उल्हासितपणाने बाहेर पडत असतो आणि तीच ऊर्जा दुसऱ्या दिवशी साहेबांच्या अंतःकरणात तयार झाली. याचं कारण अगोदरच्या दिवशी केलेला त्याग दुसऱ्या दिवसाच्या कार्यशक्तीसाठी तो आपल्याला प्रेरणा स्रोत ठरतो. म्हणून सर्वांना माझी एवढीच इच्छा आहे की आपण नेहमी त्याग करायचा. असो, नर्मदा परिक्रमा आपल्याला ओंकारेश्वरवरून सुरू करावी लागते. 3600 किलोमीटरचा प्रवास आहे. ओंकारेश्वर या ठिकाणी कावेरीचा आणि नर्मदेचा संगम आहे. तसं पाहिलं तर मी जर तिथल्या तुम्हाला त्या कथा सांगायला लागलो ना तर 8 दिवस संपेल, पण ओंकारेश्वरची कथा संपणार नाही. मांधाता राजा कोण, युवनाश्व राजा कोण, कावेरीच का आली, नर्मदेचा संगमच कसा झाला, तिथं 108 तीर्थ कसे, हे खूप वेळ लागेल. कारण नशिबानं म्हणावं की सुदैवानं म्हणावं की ते नर्मदा पुराणाची कथा सुद्धा मी करतो. त्याच्यामुळे मला तो अभ्यास मी केलेला आहे आणि प्रत्येक क्षेत्राला प्रत्यक्ष भेट. असो, आपण ओंकारेश्वरला गेल्यानंतर संकल्प करावा लागतो. तो संकल्प परिक्रमेचा नसतो. माझ्या आयुष्यातील आता जेवढा प्रवास आहे हा मी संन्यस्त दीक्षेप्रमाणे जगणार आहे. माझं नातं गोतं, रक्ताचे संबंध, सगळ्या गोष्टी बाजूला. सांगू तुम्हाला, आता इथं जे विद्यमान आमदारांच्या सुविधा पत्नी आहेत ना, यांच्या सासूबाई म्हणजे माझ्या चुलते नानी. आम्ही पंढरपूरच्या वारीत होतो तेव्हा यांचा साखरपुडा झाला. नाही कळलं का? त्या कळतं ना, रक्ताचं नातं आहे, सगळं आहे. पण पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आली का न करी तीर्थ होतं. आम्ही सोबतच होतो, मी आणि नानी. आपण धर्मासाठी जेव्हा समर्पित करतो ना, एक दिवस तुमच्या जीवनात मोक्षाचा, आनंदाचा पर्व काळ आल्याशिवाय राहत नाही, द्यावाच लागतो त्याला. म्हणून सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला संन्यस्त दीक्षा ग्रहण करायची असते. आपला वेश चेंज होतो, आचार विचार आहार सगळे पवित्र शुद्ध सदाचारी जीवन ठेवावं लागतं. आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाही त्या सुद्धा आपल्याला आवडून घ्याव्या लागतात. आणि खरं जगणं काय असतं त्यावेळेस त्या परिक्रमेमध्ये कळतं. प्रवास सुरू होतो. प्रवास करताना आता ह्या वर्षी तर डायरेक्ट त्यांना अजून तपासण्यासाठी जो कडा पाड आहे,
खडापाड म्हणजे ज्याच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या डोक्यातली टोपीही पडून जाते आणि चढताना डोळे सुद्धा खाली जर बघितलं तर पांढरे होतात. तिथून त्यांना आम्ही घेऊन गेलो. कळलंय का नाही कळलं? तिथून घेऊन गेलो आणि तो पूर्ण जंगलाचा डोंगराचा ओंकारेश्वरचा परिसर होता. दुपारी मौनी बाबांच्या आश्रमामध्ये आम्ही थांबलो. तिथून पुढे आम्ही गेलो. त्यानंतर पुढचा जो प्रवास होता तो गुजरातच्या दिशेनं, ज्याला आपण एक आलिया बेट म्हटलं जातं, विमलेश्वरचं ठिकाण, समुद्राकडे प्रवास सुरू होतो. मध्यंतरी अनेक मोठ्या मोठ्या साधूंचे आश्रम लागतात. टिक्कडवाले बाबा ते प्रसिद्ध होते. त्याच्यानंतर आपलं जे रावेर आहे त्या ठिकाणी बाजीराव पेशव्यांची समाधी आहे. बाजीराव पेशव्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. मी फक्त एका वाक्यात सांगेन, इतिहास वाचत जा, इतिहास वाचून थांबू नका, इतिहास घडवत पण जा. आणि इतिहास असा घडवा न भूतो न भविष्यती, पुन्हा होणे नाही असा इतिहास घडव. कुठल्याही क्षेत्रात जा, वन ऑफ द बेस्ट आपलं जीवन पाहिजे, त्याला इतिहास असं म्हटलं जातं. आणि म्हणून असं प्रत्येक अगदी त्या ठिकाणी त्या समाधीचं वगैरे दर्शन घेऊन पुढे जलाराम बाबांचं दर्शन, आपलं सियाराम बाबांचं दर्शन. 121 वर्ष जगले. 8 कोटी सरकारने त्यांना दिले, एकही रुपया जवळ ठेवला नाही. कितीही श्रीमंत माणूस गेला, 500ची नोट द्या, 2000ची द्या, फक्त 10 रुपये घेणार. ही साधूची वृत्ती बरं का, साधूची वृत्ती. आणि ते सगळे पैसे परिक्रमांच्या सेवेसाठी जास्त न सांगता अनेक आश्रम आहे, अनेक आश्रमांचा रिसर्च करणं आवश्यक आहे. कारण साहेबांची माझी चर्चा झाली, आम्ही पुढे जाणार आहे तर त्या ठिकाणी जे आश्रम आहे त्या आश्रमवाल्यांचं जीवन काय सांगावं, त्या करून दिला. एक मेकल सूत असलेलं कुटुंब आहे, करोडोची इस्टेट आहे, पण त्यांनी एक नेम केला, रूल काय केला, आपल्या कुटुंबातला जो परिक्रमा करेल त्यालाच नागरिकत्व, कुटुंबातलं सदस्यत्व, त्याला स्थावर इस्टेट मालमत्तेचा त्यालाच अधिकार. जर आपल्या घरच्यांनी केलं तर आपण राहू का, चालेल का? करोडोची इस्टेट. 20 जणांनी आतापर्यंत त्यांनी परिक्रमा केली. फार कठीण लोक आहेत, फार दान धर्म करतायत. आपण परिक्रमा करत असताना सियाराम बाबांचं दर्शन घेतलं. पुढे असणारं जे काही माकडखेडा आहे, जिथं माकडणीचं पूर्वजीवन, एक राणी होती, पाप घडलं आणि त्या ठिकाणी माकडणीच्या जीवनाला जावं लागलं. माकडी नसताना उड्या मारत असताना नर्मदेच्या पात्रात पडली आणि पुढचा जन्म पुन्हा तिला राणीचं जीवन प्राप्त झालं, त्याला माकडखेडा वेदा संगम असं म्हटलं जातं. पुढे मग शालिवान आहे, पलीकडून महेश्वर आहे, अहिल्याबाई होळकरचं. असा प्रवास करत 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 पुढे घनदाट जंगलाच्या दिशेनं शूलपाणी म्हटलं की धडकी बसते. शूलपाणी म्हटलं की बाकीचे सगळे लोक बाजूने जातात. नको शूलपाणी, लुटलं जाईल, चोऱ्या होतील, आपल्याला त्या ठिकाणी मारलं जाईल किंवा काहीच खायला मिळणार नाही. परंतु आम्ही 2 असे होतो की जायचं तर तिथूनच जायचं. कुठून? शूलपाणीतून जायचं. त्यातल्या पहिल्या परिक्रमेचा एक किस्सा सांगतो. अमावस्येचा दिवस होता. अगदी वरती भामण्याच्या वरती आम्ही बसलेलो होतो. 4:30-5चा विजय भाऊ आहेत तिथं, शेंगा खात बसले आणि मला अपडेट होती. मी त्यांना सांगत होतो की आपल्याला इथे थांबायचं नाही, पुढे जायचंय वेळ. पण बसले शेंगा खात 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 आणि जेव्हा वेळ झाला एक असा स्पॉट आला, अतिशय तीव्र उताराचा होता आणि खोल दरी होते. साहेबांचं वजन, साहेबांची एक बॅग माझ्या समोर, दुसरी बॅग माझ्या पाठीशी, त्यांची काठी, त्यांचा कमंडल, त्यांच्या कमरेची बॅग त्यांच्या सोबत. आणि ते अगदी असं मी आता त्यांना म्हणायचो पकडून चला. पण खर तर साहेब, तुमचा हात आम्ही पकडणं आमची काय, तुम्ही आमचा हात पकडणं आमचा काय अधिकार नाही, पण तुमचा हात आम्ही पकडावा इतका मात्र अधिकार आहे. मी त्यांना ते सांगितलं की एखादा आंधळा माणूस असतो ना, आंधळा माणूस, त्याला जर तुम्ही पकडून चालवलं तर तो तुमचा हात सोडतो आणि परत तो पकडतो. त्याला माहितीये मी पकडलंय, केव्हा सोडायचं आणि केव्हा नाही सोडायचं हे मी ठरवणार आहे. पण त्याने जर पकडलं तर त्याच्या मनावर कधी सोडायचं. तसं साहेब मी पकडलं तर मला म्हणायचं नाही मी पकडतो, ते मला पकडायचे. मला आज कळलं साहेब, तुमच्यामुळे ही परिक्रमा पूर्ण झाली. जे काही सांगतात ना 7 परिक्रमा, त्यांनी मला पकडलं म्हणून त्यांच्यामुळे माझी परिक्रमा पूर्ण झाली. असं त्या ठिकाणी तीव्र उतार होता. अतिशय काही कारण होतं की नव्हतं माहित नाही, पण साहेबांना एकदम तीव्र गती आली. आता काय होतंय काय माहित नाही, पण फक्त नर्मदा मैयाचा जप चालू होता. खोल दरी होती, काहीच करू. ते आता येता सांगत होते देशमुख, म्हटलं मी तर घाबरलोच, म्हटलं मला तर कळतच नव्हतं. पण काही क्षणामध्ये साहेब स्तब्ध झाले.
खाली खोल दरी आहे साहेब जागेवरती आणि त्यांच्या चरणाजवळ खाली त्या ब्यादा वगैरे ते घेऊन बसलेलं आहे. यात किंचितही साहेबांच्या जीवनाला धक्का पोहोचला नाही. ही त्यांनी नर्मदा मायेवर ठेवलेली श्रद्धा आणि नर्मदा मायेने केलेली कृपा आहे. आज आपल्याला साहेब पाहायला मिळतात. तो दिवस खरं तर VIP माणूस सोबत घेऊन जाताना माझ्या काळजाचे किती ठोके उडत होते माझं मला माहितीये. त्याही वेळेस ना आताच्याही वेळेस आता तर सगळे प्रोटोकॉल माझ्याकडेच होते. सगळे पोलिसांचे असतील कुठले असतील सगळे गुप्तहेर खाते सगळे प्रोटोकॉल माझाच नंबर. मला घरच्यांचा कोणाचा फोन येत नव्हता पण सगळा प्रोटोकॉल साहेबांचेच फोन. कहाँ तक आ गए, उनका स्वास्थ्य कैसा है, उन्होंने भोजन किया कि नहीं, अभी कहाँ रुकने वाले हैं, आज का लोकेशन कहाँ का है. अगदी खरं सांगू का आता जरी कदाचित एखाद्याचा कार्यक्रमाला तिथं असताना संस्थांवरती फोन आला का हिंदीतूनच सुरू होतं आणि लोकेशन सांगायला सुरुवात करतो. एवढा साहेबांची काळजी म्हणून एवढा त्यामध्ये मी गुंतून गेलो की VIP माणूस आहे. नाही उद्या काही कदाचित अचानक घडलं तर काय नाही मलाच उचलतील नाही कळलं असो. आणि म्हणून कारण तुमचे टेन्शन मध्ये दिसले म्हणून म्हटलं आता फोडावं लागेल मला सवय त्याची. पण साहेबांनी त्या आताच्याही वेळेस आता तर आपण खप्पर मध्ये चढवत होतो. प्रशांत कुलकर्णी फार नाव घेण्यासारखं नाव आहे. स्वतः IT मध्ये काम करत होता. पावणे 1.5 लाख रुपये पगार होता. तो सगळा सोडून आदिवासी पट्ट्यामध्ये एका ग्रामीण भागामध्ये जाऊन राहतोय. ग्रामीण आदिवासी लोकांमध्ये ज्यांचं शिक्षण आरोग्य आणि अनेक सुविधांपासून जे वंचित आहे तिथे जातोय. तिथं शाळा काढतोय. घरातली शाळा काढतोय. तिथे वृक्षारोपण करतोय. तिथल्या महिलांना स्वास्थ्य मिळावं आरोग्य ट्रीटमेंट देतोय. डिलिव्हरी सुद्धा करतोय. डिलिव्हरी आणि मोबदला काहीच नाही बरं का. मोबदला त्या मोबदल्यात काहीच नाही. आणि मग आम्हाला तिथून आम्ही भात वगैरे खाल्ला आणि चढायला सुरुवात केली. आता किती केलं तर कुलकर्णी आडनाव ऐकल्यानंतर तुम्हाला कळाल असेल किती रागवला तर तो माणूस कोणी नाही सॉरी किती रागवला. आमचे बाबा सांगायचे बरं का ब्राह्मण देवात किती पत्नीवर रागवला. मारून मारून फक्त उपाऱ्याने मारू शकतो काठीनं मारू शकत नाही. आहाराचा परिणाम आहे असो. पण म्हणजे सांगायचं ठरलं बाबांनी सांगितलेलं होतं तसं प्रशांत कितीही गप्पा मारायचा काम त्याचं चांगलं होतं पण आतमध्ये थोडा भित्रा होता. कळलं का भित्र होता. आणि आम्ही चढायला लागलो. एकदम अगदी अरुंद पाऊल वाट होती. उंच डोंगर. तुम्हाला खप्पर मला ऐक जे परिक्रमा केलं चढत असताना याही वेळेस ब्यादा हे वेळेस कमंडल आमच्याकडेच असायचं ते. आणि मग साहेब पुढे होते. मी त्यांना असं पाठीमागून एका हाताने आधार द्यायचा आपल्यालाही सांभाळायचं. अशा सिच्युएशन मध्ये त्यामुळे मग ते थोडेसे पुढे आले. त्यांना सांगितलं एक झाड आहे त्याच्या फांद्या वाळलेल्या होत्या पाला वगैरे नव्हता. म्हटलं त्याला पकडा. त्याला पकडता पकडता साहेबांचा पाय स्लिप झाला. एका हाताने पकडायचं का दुसऱ्या हाताने पकडायचं या गडबडीत मी तिथपर्यंत पोहोचलो. मागून त्यांना असं लोटून असं पकडून धरलाय. त्यांना म्हटलं पकडा. काही काळ तर आम्हाला काय घडत होतं आणि काही घडत नव्हतं कारण तो क्षण म्हणजे अगदी आज ओशाळला मृत्यू यासारखा क्षण होता. फार कठीण क्षण होता. पण त्याही परिस्थितीतून साहेब पुढे सुरक्षित आले आणि पुढे आरोग्य स्वास्थ्य या सगळ्या प्रतिकूल परिस्थिती या सगळ्याशी साहेब झुंजत होते. सगळ्यांना सामोरी जात होते. आम्ही पूर्ण इकडचा प्रवास पूर्ण झाला. शूलपाणीचा प्रत्येकाला गाठी भेटी घेत होतो. प्रत्येकाला जेवढा दान धर्म करतात तेवढा करत होतो. आणि असं करत करत आम्ही विमलेश्वर पास केला. समुद्राच्या पलीकडे गेल्यानंतर आणखी प्रवास सुरू झाला. आणि त्या प्रवासामध्ये साहेबांचं स्वास्थ्य आणखी बिघडलं. आणि वरून प्रोटोकॉलची प्रशासनाचे होते त्यांनी आणि आधी चांदोदचे असलेले जे काही स्वामीनारायण मठाचे महंत आहे नारायण चरणदास ते स्वतः आले. त्यांनी साहेबांचा एक्सरे वगैरे केला. अनेक 2-3 डॉक्टरच्या ट्रीटमेंट. 3 दिवस आम्ही तिथं थांबलो. आणि त्यांनी सांगितलं आता आपल्याला चालायचं नाही. आपण जर चालला तर याचा इफेक्ट किडनीवरती होईल. तरी माघार नाही. तरी तिलकवाड्यापर्यंत पुन्हा आग्रह केला. म्हणजे साहेब माघार न घेणारा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा मावळा म्हणून आपल्या या परिसराला लाभलेले आहेत. नर्मदा परिक्रमा अनेक साधू संतांनी त्या ठिकाणी फार मोठी घनघोर तपश्चर्या केलेले. सिद्ध महात्म्यांनी तपश्चर्या केलेले. आचार्य सूर्यचंद्र नांदेपर्यंत
33 कोटी देव असतील, यक्ष रक्ष गण गंधर्व असतील, देवी देवता असेल, या सगळ्यांनी तपश्चर्या करून इव्हन ज्यावेळेस रावणाचा वध केला आणि रामाला अयोध्येत जायचं तर रामाला प्रवेश दिला नाही का? अरे बाबा तू युद्ध केलं पण युद्धात तू ब्राह्मण हत्या घडलेली आहे, तुला प्रवेश मिळणार नाही. म्हटलं मग काय करावं लागेल? म्हटलं नर्मदेच्या तटावर जाऊन तुला तपश्चर्या करावी लागेल. रामाला स्वतःला जावं लागलं आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करावी लागली आणि तदनंतर ब्रह्महत्येचं पातक नष्ट झालं. म्हणजे ज्या नर्मदेच्या काठावरती ब्रह्महत्येचं नव्हे पंचमहापातक जे सांगितलेले किंवा अंशकालीन जी पातक सांगितलेले, कायिक असेल, वाचिक असेल, मानसिक असेल, हे सगळ्या पापाचं काय होतं त्या ठिकाणी निरसन होतं किंवा निर्वाळन होतं. आणि पवित्र जल एवढं पवित्र आहे. आता सध्या तुम्ही युट्यूबला बघत असेल, दादा महाराज जल घेऊन 3 वर्ष आज ते 35 ते 30 किलोमीटर चालतात. जगातल्या 7 देशांनी त्यांच्यावरती रिसर्च केलाय, त्यांना त्यांच्या प्रोटोकॉल मध्ये ठेवलं, त्यांच्या सर्व टेस्ट घेतल्या. आपण अन्न पौष्टिक असलेले सगळे जे काही कॅलरी असतात ते सगळे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे घटक कमी आहेत असा एकही घटक दादा महाराजांच्या शरीरात कमी सापडला नाही. काय घेतात ते? नर्मदेचं जल. आता जगातलं ज्याला संयुक्त राष्ट्र म्हटलं तर त्यांनी आणखी रिसर्च सुरू केला. आता दादा महाराजांना बाजूला ठेवलं त्यांनी, आता नर्मदेच्या जलवर रिसर्च सुरू केला की हा माणूस 3 वर्ष नर्मदेच्या जलावरती एवढं मोठं जीवन जगू शकतो, एवढी ऊर्जा. कारण त्याही असलेल्या दादा महाराजांसोबत जो प्रोटोकॉलला जे सिस्टम होतं त्यातलेच काही पोलीस आपल्या सोबत होते, ते सांगायचे दादा महाराज तो बहुत दौड़ते थे हम भी थक जाते थे. जर यांना थकवताय आणि फक्त जल घेताय आणि जल घेऊन एवढी मोठी साधना करताय, मला वाटतं भविष्य काळात एकच त्यांना तो संदेश द्यायचा असेल, आपल्याला जलरक्षण केलं पाहिजे, जल संवर्धन केलं पाहिजे. जल संवर्धन, जल है तो कल है, जल है तो जीवन आहे. फार मोठा संदेश आहे. त्याच्यानंतर आता त्यांनी मागच्या वर्षापासून नवीन संशोधन केलंय, फक्त वायूवरती परिक्रमा करतायत. पृथ्वी, वायू, आग, तेज, आकाश. आताशी आध्यात्मिक लोक तिथपर्यंत आले असतील की काय ही नर्मदा परिक्रमा काय, जो पंचमहाभूतावरती आरूढ कुठलीही साधना करतो, कुठलेही कार्य करतो, फक्त पंचमहाभूतांना कमांड करा किंवा पंचमहाभूतांना आपलं जीवन समर्पित करा. जगाच्या नव्हे आपल्या संपूर्ण अवकाशाच्या जगाच्या नकाशामध्ये आपलं अस्तित्व सर्वोच्च स्थानावरती निर्माण होतं. हा आपला आध्यात्मिक असलेला अजेंडा आहे. म्हणून त्यांचा आता वायूवरती परिक्रमा करतायत. नर्मदा मैया प्रत्येक वेळेस आपली इच्छा पूर्ण करत असतात. मला माहित नाही साहेबांनी काय इच्छा केली असेल, परंतु मी एकच इच्छा केली होती की साहेबांना आरोग्य द्यावं, साहेबांची परिक्रमा पूर्ण करावी आणि दादा महाराजांची भेट व्हावी. दादा महाराजांचा 1 तास आम्हाला सत्संग मिळाला आणि त्यांच्या सानिध्यात चर्चाही झाली. विशेष आपल्या महाराष्ट्राकरता एक आनंदाची बातमी आहे की त्यांनी आपल्या पंढरपूरच्या वारीचं कौतुक केलं आणि कौतुक करून थांबले नाही. त्यांनी शब्द दिलाय मलाही पंढरपूरच्या वारीला यायचं आहे. हा आपल्या महाराष्ट्रातील संतांचा आणि पांडुरंगाचा असलेला गौरव आहे. म्हणून आम्ही कशासाठी गेलो आम्हाला माहित नाही, पण आमची पंढरीची वारी ही याही असलेल्या देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्याच्या बाहेर जावी. तिथल्याही महापुरुषांनी आमच्या चंद्रभागेचं स्नान करावं, पांडुरंगाचं दर्शन करावं आणि संतांच्या परंपरेमध्ये जीवन जगून द्यावं, याकरता ही नर्मदा परिक्रमा होती. असो हा संपूर्ण खडतर प्रवास आहे. या प्रवासामध्ये अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. संयम ठेवावा लागतो, सदाचार ठेवावं लागतं, पावित्र्य ठेवावं लागतं, ब्रह्मचर्य ठेवावं लागतं, सहनशक्ती ठेवावी लागते. या गोष्टी ज्याच्याकडे आहे त्यांनी अवश्य परिक्रमा करावी. नाहीतर घर सोडलं काय, अंधार सोडलं की पळसाला 3च पानं. काही लोक इथंही बांधतात आणि तिथं जाऊनही बांधतात. म्हणून आपण परिक्रमा करत चला. ही फार मोठी साधना आहे. देशाचा भगवान अधिष्ठात्री असलेला रामचंद्र प्रभू नर्मदा मैयाच्या परिक्रमेनं साहेबांच्या असलेल्या साधनेनं आज अयोध्येत विराजमान झाला आहे. 2 वर्षापूर्वी मी याच गावामध्ये एक वाक्य वापरलं होतं की आपल्याला रामराज्य जर बघायचं असेल, मला अयोध्येला जाणं शक्य नाही, पण रामराज्य जर बघायचं असेल तर एकदा तरी ब्रह्मणवाड्याच्या दत्तवाडीमध्ये येऊन बघा की गायकर परिवारामध्ये आजही रामराज्य पाहायला मिळतं. असो कदाचित बोलता बोलता जास्त काही बोललो असेल, मी आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो, आपली क्षमा व्यक्त करतो. या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत, कार्यक्रमाला उशीर होऊ नये याकरता मी आपली रजा घेतो. जय श्री उपस्थित मान्यवर
सर्व ब्राह्मण दत्तवाडी तसेच संपूर्ण आपल्या जिल्ह्यातून आलेले मान्यवर सर्वांना नमस्कार. आज शंकरजी गायकर सरांनी आपली जी नर्मदा परिक्रमा आहे ती यात्रा पूर्ण करून यशस्वीपणे पूर्ण करून आज त्यानिमित्त आपण आज सर्व त्यांना शुभेच्छा द्यायला जमलेलो आहोत. तर सर्व तरुणांनी एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे, कारण की त्यांच्या वयोमानानुसार जसं आता महाराजांनी उल्लेख केला वर्ष 64 या वयामध्ये अतिशय खडतर अशी नर्मदा परिक्रमा, नर्मदा मैया आणि काय मला सगळ्यांना माहिती आहे प्रवाह तिचा कसा आहे, दरी खोऱ्यातनं वाहत जात, कधी कधी तिथे एक सपाट भूभाग असतो, कधी डोंगराच्या खाचा थऱ्यामधनं खाली धबधब्यासारखी कोसळते आणि ती परिक्रमा म्हणजे संपूर्ण या नर्मदेच्या प्रवाहाच्या बाजूने आपण जाऊन ती पूर्ण करायची असते. त्यामध्ये पायी चालायचं असतं, सोबत सामान असतं, त्याचं वजन आणि आपलं जो काही त्या दरम्यान येणारे काही दऱ्याखोऱ्यांचे भाग असतात तिथनं जावं लागतं, मध्ये जंगलाचा भाग येतो. तर अशा ह्याच्यातनं या वयामध्ये परिक्रमा पूर्ण करणे त्यासाठी एक तर प्रकार देशभक्ती, निष्ठा आणि त्यांचं जे उदात्त ध्येय आहे विश्व कल्याणाचं हे सर्व मनामध्ये ठेवून संयमाची परीक्षा ही परिक्रमा घेत असते. तर ही जे आपण आजकाल बघतो की तरुणांमध्ये सुद्धा वयाच्या 30 मध्ये हृदयविकाराचं आजकाल प्रमाण वाढलेलं आहे. तर अशामध्ये गायकर सरांनी आम्हा सर्वांना एक आदर्श घालून दिलेला आहे. याचबरोबर या परिक्रमेमधनं देशभक्तीचा आणि विश्व कल्याणाचा एक संदेश सर्व तरुणांना दिलेला आहे आणि यातून निश्चितच आमच्यासाठी तसेच सर्वांसाठी आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. तरी ही परिक्रमा त्यांनी पूर्ण केली याबद्दल त्यांचे शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नर्मदे हात. आज या ठिकाणी जे काही शंकरजी सरांनी नर्मदेची परिक्रमा पूर्ण करून आज जो काही कन्यापूजन आणि सांगता सोहळा ठेवलाय त्या सोहळ्यासाठी खरं तर आज आमदार साहेब येणार होते पण मीटिंग असल्या कारणाने येऊ शकले नाही. तर त्यांनी मला आवर्जून कार्यक्रमाला पाठवलं आणि तुमचे आभार मानते की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल. आणि हा मान भेटणं खरंच मी खूप भाग्यशाली आहे, कारण की या गोष्टी जेव्हा भाऊ उभे राहिले मला पूर्ण गॅरंटी होती येणार, पण फक्त राजकारण म्हटलं किंवा निवडणूक म्हटलं की पैसा लागायचा. आमच्याकडे बाकी सगळं होतं पण पैसा नव्हता, म्हणून एकदाच फक्त त्यांना कधी मी काही बोलले नाही, अडवलं नाही, पण माझ्या मनात एक शंका आली म्हणून मी एकदा म्हटलं की आपण सगळं करतोय पण मला फक्त आपल्याकडे पैसा नाही म्हणून तेवढी एक मला भीती वाटते. तर त्यांनी मला सांगितलं तू घाबरू नकोस, असा विचारही करू नकोस, खूप अदृश्य शक्ती आहे त्या आपल्या मागे उभ्या आहे आणि तुला ते योग्य वेळी दिसतील. आणि खरं तर भाऊ आमदार झाल्यापासून ही अदृश्य एक एक शक्ती मला दिसते जे की तिथे प्रत्येक ठिकाणी बोलवत आहे. आणि आपलं मलाही खूप आनंदाने सांगावं वाटतं की मला गावोगावी प्रचार करणं शक्य झालं नाही, पण जेव्हा मी शहरात प्रचार करायची मी प्रत्येक घराचं गेट उघडून लोखंडी दार उघडून बेल वाजवून प्रत्येक जेव्हा घरातून लेडीज जेंट्स येईल त्यांना म्हणायची एक मत धर्मासाठी, एक मत राष्ट्रहितासाठी. जर धर्म वाचवायचा असेल, पुढील पिढीसाठी राष्ट्रहितासाठी मत द्यायचं असेल तरच 1 नंबर बटन दाबा. मी अमोल खताळ यांना मतदान करा आणि 1 नंबर बटन दाबा असं म्हटलेली नाही. आणि फक्त उठल्यापासून तर झोपेपर्यंत जय श्रीराम एवढंच. ही जी शक्ती आली आणि त्यामागे एवढी अदृश्य शक्ती आहे त्या वेळोवेळी जसं की भाऊंनी सांगितलं तुला दिसतील त्या सगळ्या आणि त्या पाहायला भेटत्या. आणि आता त्यांच्याबद्दल ऐकलेलंही होतं आणि प्रत्यक्षात बघितलंही. तेव्हा गडबडीत घरी आले तरी भेट झाली, पण एवढं जवळून त्यांचं काम हे ऐकलेलं होतं. आणि आज इथे महाराजांनी सांगितलं माझे धीरच लागतात संतोष महाराज. आणि जे काही काम चालतं ह्या पूर्ण कामातून माणूस धर्मासाठी काम करतो तेव्हा स्वतःचं घर विसरून करतो आणि पूर्ण भारतभर करतात. त्याच्यातून वेळ काढून त्यांनी नर्मदा परिक्रमा केली त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि हाच आदर्श घेऊन आपणही कराव्या अशा मलाही वाटतं, कारण की जसं की भाऊ आमदार झाल्यापासून 4 महिन्यात मी खूप ठिकाणी नर्मदा परिक्रमाची सांगताय तिथे या ताई तिथे भेटीला जाऊन प्रत्येकाचे अनुभव ऐकून
खूप छान वाटतं. एका ठिकाणी तर असा अनुभव ऐकला की आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. एक व्यक्ती होती, त्यांना शुगरचा त्रास होता. परिक्रमा करून आल्यावर शुगर चेक केली तर त्यांचं शुगर गायब झाली. खरंच खूप छान. म्हणजे आम्हालाही वाटतं आता करावं, पण आता आम्ही बिझी झालो थोडस. तरी पण त्याच्यातून वेळ काढून नक्कीच मी पण जी काही 15 दिवसाची असती गाडीने ती करू, भावनाही सांगू, तुम्ही वेळ काढून करा. आणि त्यासाठी पूर्ण जे काही काम चालतंय त्यांच्या आधीच्याही कामाला असेल आणि आताही जे काही परिक्रमा, आणि जरी वय झालेलं असलं नर्मदेला जाणं म्हणजे आपण ठरवून जात नाही, ते नर्मदा माता तो आदेश देत जाते. आपण किती म्हटलो की जायचं जायचं जायचं, जेव्हा वरतून आदेश येतो की मातेचं मैया सांगते तेव्हा माणूस जातं. कारण की सासूबाई माझ्या म्हणायच्या, त्यांचे सोबतचे सहकारी जातात. आज 26 वर्ष झाले वारी करतात. सोबतचे नर्मदेला 2-2, 3-3 वेळा गेले. दरवेळेस सासूबाई आई म्हणतात की जायचं जायचं जायचं, पण ते घरातून आम्ही म्हणायचो की छोटे छोटे नातवंडे आई किंवा पप्पांसाठी नका हे, पण ते नाही. त्या म्हणे मला अजून वरतून बोलवलंच आलं नाही, जेव्हा येईल तेव्हा मी तुमचं कोणाचं ऐकणार नाही, मी जाणार. पण ह्या वेळेस एवढे अनुभव ऐकले. मी आईनं स्वतःहून कार्यक्रमावरून गेले की आईना सांगते तुम्हाला नर्मदेला आमच्या ज्याने शक्य होईल नाही होईल, पण तुम्ही तरी जा. आणि नक्कीच आज काकांना त्यांच्या पुढील भावी आरोग्यासाठी माझ्याकडून आणि आपले आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्याकडून, आमच्या पूर्ण खताळ परिवाराकडून शुभेच्छा. आणि त्यांचं जे काम चालू आहे त्याचं नक्कीच उदाहरण संगमनेरमध्ये दिसते. मोठ्या प्रमाणात जे काही काम चालू आहे तेही खूप छान चालू आहे. आणि अशाच त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे, मी स्वतः आणि भाऊ आणि आम्ही संपूर्ण तालुका पुढे घेऊन करणार आहोत. आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. जय श्रीराम. नर्मदा परिक्रमा व कन्यापूजन या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले जुन्नरचे आमदार माननीय शरददादा सोनवणे, महामंडलेश्वर आदरणीय गुंडळ महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय निलमताई आमदार, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले DSP साहेब आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले संतोष महाराज खताळ, उपस्थित सर्वच मान्यवर नितीनजी दिनकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करतो. मग इच्छा सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत, सर्वांचं या ठिकाणी शब्दशः या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने आपण बघतो की ज्या माणसाने शंकरजींनी खऱ्या अर्थाने त्यांना नुकतंच आईंचं हे झालं, परंतु त्यावेळेस एक मी आलो होतो दवेच्या, आणि त्यावेळेस त्यांना ज्या काही सगळ्या मान्यवरांचे जे काही मनोगत होत ते मनोगत होत असताना त्या ठिकाणी सांगितलं गेलं, तर त्यांना शिकवलं काय, देव आणि देश धर्मासाठी तुम्ही पूर्णपणे वाहून घ्यायचं. आज मी बघतोय त्या संपूर्णपणे देशभरात एकीकडे आपण बघतो की देशामध्ये युद्ध चाललं, आणि युद्ध चालू असताना त्या युद्धाची भूमिका काय, युद्धाची भूमिका एवढीच होती का ज्या काश्मीरमध्ये जे पर्यटक फिरायला गेले होते तिथं सगळेच म्हणतात की खूप काही स्वर्गासारखे काश्मीर आहे, स्वर्गासारखं काश्मीर आहे. ते स्वर्गासारखं काश्मीर पाहायला गेले, आणि पाहायला गेल्यानंतर त्या महिलांचं कुंकू पुसायचं काम पाकिस्तानकडून करण्यात आलं. ज्यावेळेस एकीकडे ही संतापाची भावना खऱ्या अर्थाने पूर्ण देशभरातल्या, संपूर्ण देशभरातल्या या माणसांमध्ये पसरली गेली. एकीकडे हे पसरत असताना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी निर्णय घेतला, ज्यांनी या दुर्भाग्यपूर्ण महिलांचं कुंकू पुसलं, त्यांचं सिंदूर जो आहे, मराठी हिंदीमध्ये त्यांना सिंदूर म्हणतात, त्या या युद्धाला खऱ्या अर्थाने सिंदूर नाव देऊन त्यांचं जे काही रक्षण करायचं, कारण की त्यावेळेस एक अतिरेकी बोलाय होता. आणि त्या बातम्या आपण पाहिल्या असतील का, एक पर्यटक त्या ठिकाणी बोलता बोलता बोलून गेली एक महिला, तर आम्ही तुमच्या कुंकू उजळलं, आता जाऊन मोदीला सांगा. तर मोदी काय करू शकतात, तर मोदी खऱ्या अर्थाने या देशातील गोरगरीब आणि कष्टकरी शेतकरी असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, याच्या रक्षणासाठी वेळेप्रसंगी युद्धाची भूमिका घेऊन समोरच्याला पराभूत करायची पत्करलेली भूमिका ही या ठिकाणी आपण पाहतो. आणि हे होत असताना काल एकीकडे आपण म्हणतो की समोरच्या पाकऱ्यांनी एक संदेश दिला की आता थोडस युद्ध थांबव म्हणून आपण पाहतो, परंतु रात्री पाहिलं काहीतरी ड्रोन वगैरे चालूच होते.
शेवटी म्हणतात त्यांना की खटरीचं शेपूट वाकडं झाले, वाकडं ते वाकडं. परंतु त्या भूमिकेतून सर्वात महत्वाचं सांगायचं कारण या ठिकाणी हे का जे सरकार येण्यासाठी मगाशी जानेंद्र भाऊनी सांगितलं की ज्या गोष्टी हे सरकार या ठिकाणी आणण्यासाठी खऱ्या अर्थाने स्वतःला या संपूर्णपणे वाहून घेतलं देशासाठी, ते आमचे गायकर साहेब. आणि या गायकर साहेबांनी खऱ्या अर्थाने स्वतःला वाहून घेत असताना या देशात सरकार कशासाठी आली पाहिजे, तर सरकार गोरगरिबाचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी हे सरकार खऱ्या अर्थाने या ठिकाणी अपेक्षित होतं. आज मी बघतोय गायकीकडे हे सगळं सुरू असताना देखील आपल्याला दिलेला शब्द वचन आहेत कधी मगाशी संतोष महाराजांनी सांगितलं का प्रभू रामचंद्राचं मंदिर पूर्ण झालं आणि साहेबांनी प्रण घेतला होता का मंदिर ज्या दिवशी पूर्ण होत त्या दिवशी मी परिक्रमाला निघालो. आणि खरोखर साहेब तुमचं म्हणजे काय मानाने तेवढे आभार मानण्यापेक्षा काय काय हे गाव गुणगान गाव किंवा काय काय घ्यावं साहेब खूप कमी. माझ्यासारख्याला बोलणं बरोबर वाटणार नाही कारण मी अतिशय लहान आहे, परंतु आपण केलेल्या कार्याची उंची आहे ती खूप मोठी उंची आहे. अशा सर्व भूमिकेतून ज्यावेळेस देशामध्ये एकीकडे स्वतःच्या रक्षणाकरता निर्माण झालेले पंतप्रधान, दुसरीकडे धर्माकरता या ठिकाणी घेतलेलं कार्य, या धर्माला प्रेरित होऊन ज्यावेळेस आपण या ठिकाणी अयोध्येची जी भूमिका मांडली आणि ही भूमिका मांडत असताना ज्यावेळेस प्रत्यक्षात राम मंदिर या ठिकाणी मंदिरामध्ये बसले आणि त्या ठिकाणी आपण आपला दिलेला देवाला दिलेला शब्द या ठिकाणी नाही तर आज या ठिकाणी आपण म्हणतो भावाला दिलेला शब्द लोक खरं करत नाही, परंतु देवाला दिलेला शब्द खरा करण्यासाठी साहेब कुणा त्यांनी पहिली परिक्रमा आपण सुरुवात केली. ही खऱ्या अर्थाने खूप सारं मोठं काम आहे या गोष्टीतून. आम्ही या ठिकाणी आपण बघतो की एकीकडे हे सगळं सुरुवात असताना महाराजांनी सांगितलं तसं मी थोडंसं वाचलंय किंवा थोडंसं जे लोक जाऊन आले त्यांच्याकडून ऐकले का नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदेच्या परिक्रमेवरती ज्यावेळेस असंख्य देवदेवतांची मंदिर आहेत किंवा त्या ठिकाणी देवतांचा वास आहे असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस हा देवदेवतांचा वास असताना त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आपण ज्या ज्या भागातून जातो, डोंगरदऱ्या असेल, त्यानंतर पाण्याचा असेल, त्यानंतर डोंगर असतील किंवा खडतर प्रवास असेल, या खडतर प्रवासामध्ये कोण आपल्याला या ठिकाणी आपण म्हणतो मी काम करतो म्हणून मी काम करताच्या मागे खऱ्या अर्थाने परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला हे काम करण्यासाठी या ठिकाणी याच्या ताकद शक्ती या ठिकाणी देत असते. आणि ही शक्ती खऱ्या अर्थाने या पूर्वीपासून साहेबांच्या मागे पूर्वीपासून ही शक्ती उभी याच्या करता आहे तर ज्यावेळेस आपण म्हणतो की आपण सर्व या ठिकाणी बसलेले बहुसंख्य शेतकरी आहोत आणि मग शेतकरी या ठिकाणी काम करत असताना आपण घरामध्ये आपण बघतो की शेतामध्ये गेलो तर बैलाचा दूध दुभतो, त्याच्यानंतर गोठ्यामध्ये गेलो तर गायचं दूध दुभते, गायचं दूध घेतो, 2 पैशाचं उत्पन्न होईल या दृष्टिकोनातून काम करतो. परंतु अशा वेळेस ज्या जनावरांना आपण मुख्य जनावर म्हणतो, अशा मुख्य जनावरांना ज्यावेळेस या ठिकाणी कोणीतरी कत्तलखान्याकडे नेत असेल तर त्यावेळेस नुसतं या ठिकाणी महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरात साहेबांनी जी संघटनेचं काम हाती घेतलं आणि संपूर्ण गोमाता आणि गोवंश थांबवण्याच्या दृष्टिकोनातून जे काम घेतलेलं त्या कळत न कळत साहेब आपल्याला या ठिकाणी हा परमेश्वराचा आशीर्वाद आणि परमेश्वराने ही पूर्णपणे आपल्याकडून घेतलेली यात्रा असेल किंवा आपलं संपूर्ण आयुष्य आहे हे आपलं आयुष्य संपूर्ण लोकांसाठी खऱ्या अर्थाने वाहून घेतलेलं आहे. ते खऱ्या अर्थाने एक मोठं काम आपल्याला या निमित्ताने सांगायचं वाटतं. साहेब मी या ठिकाणी एक दुसरी गोष्ट सांगू इच्छितो. जसं पाहिलं तर आज मातृदिन आहे, दररोजचा मातृदिन असावा तरी कमी आहे, परंतु आज मातृदिन म्हणतात आणि या मातृदिनी खऱ्या अर्थाने एक आपण केलेली जी काही परिक्रमा पूर्ण करून आलात आणि परिक्रमा पूर्ण करून आल्यानंतर कदाचित हे कळत न कळत मातृचं ऋण जे आहे ते ऋण आपण या ठिकाणी आजच्या मितीला मातृदिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम खूप भाग्यवान आहात सर आपण, आम्ही सर्व भाग्यवान आहात जे तुमच्या छत्राच्या साहित्यात आम्ही वावरतो. कारण की हे सर्व वावरत असताना कुठेतरी मोठ्या लोकांनी जे काही काम करतात त्या कामाची कुठेतरी प्रेरित होऊन पुढे जायचं असतं. मला खात्री आहे का ही बसलेली आमची पुढची पिढी आहे ती पुढची पिढी यथायोग्य या ठिकाणी या देशासाठी स्वतःला वाहून घेईल, या धर्मासाठी स्वतःला वाहून घेईल आणि हे वाहून घेत असताना खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की एकीकडे साहेब पूर्णपणे देशभरात भ्रमण करत असताना ताईंनी या ठिकाणी पूर्णपणे घराची जबाबदारी असेल, नुसतं घराची नाही तर बरोबर या ठिकाणी एक व्यावसायिक म्हणजे आपण म्हणतो ना का नोकरी करून खऱ्या अर्थाने ताईंनी देखील एक मोठं काम त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस घर सांभाळायचं, मुलं सांभाळायची, मुलांचं शिक्षणाधिकारी करायचं हे देखील त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण म्हणतो की काम ताईंकडून झालेलं देखील या ठिकाणी पाहायला भेटलंय. ज्यावेळेस एवढी मोकळी साहेबांना भेटले आणि साहेबांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण देशभर खऱ्या अर्थाने हे मोठं काम उभं केलंय. खरोखर साहेब तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा अतिशय चांगला
कार्यक्रम या ठिकाणी आज घडून आणला आणि तोही मातृदिनाच्या निमित्ताने खरंच साहेब आपले तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आम्हाला सर्वांना या निमित्ताने या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करून सर्व मान्यवरांच्या वतीने देखील मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. भारत माता आणि आपली प्रत्येकाची माता खरं आज हा अतिशय दुःखशंकर योग आहे. आणि गोमाता या सर्व माता आपल्या भारताची असलेली ऊर्जा आहे. त्या ऊर्जा स्रोताला ज्यांनी गवसणी घातली ते आपल्या सर्वांचे आदरणीय श्री शंकर गौरव गायकर साहेब आणि माझी अतिशय जुने मैत्री आहे, संबंध आहे आपुलकीचा जिव्हाळ्याचा. एक वेगळ्या पद्धतीचा स्राव आमच्या मनामध्ये आपुलकीच्या निमित्ताने साकारलाय. नर्मदाची परिक्रमा केली म्हणजे मला भेटायला परवा दिवशी आले. मला वाटलं साहेब तुम्ही आले तर मला खूप आनंद होईल. आज मी महाराष्ट्र विधिमंडळाचे जे विधान परिषदेचे आमदार होते ते स्वर्गवासी झाले, कैलासवासी अरुणबाबा जगताप, आणि मी त्यांना आदरांजली देऊन नगरला निघल्या. खरं तर शंकरराव हे अशी व्यक्तिमत्व ज्यांनी तुमच्या आमच्या सर्वांना संघर्षातून हे हिंदवी ध्येय उभा करण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याला काढून घेतलं त्यांचं नाव आहे शंकरराव गायकर साहेब. हे मला त्यांच्या अतिशय आजच्या या देखण्या कार्यक्रमाला व्यासपीठावर आमचे परमपित विधिमंडळाचे माजी सदस्य आदरणीय वैभवजी पिचड, आमचे सन्मित्र आणि माझ्या बरोबर खरं तर आता शेजारी बसतात. म्हणजे एखाद्या वर्गामध्ये जसं वर्ग मित्र असतो तसं माझा आता बेस्ट मित्र आहे, जॉईंट क्लब म्हटलं जातं. ते अमोलजी खताळ, त्यांच्या धर्मपत्नी सभापती निलमताई अमोल खताळ या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय महंत संतोषनंद महाराज, आदरणीय बळवंत महाराज खोंडार, व्यासपीठावर इथले डीवायएसपी असतील, आदरणीय नितीनजी असतील, जालंधरजी, प्रभाकरजी, आमचं एक जबाबदार नेतृत्व तळागाळामध्ये पोहोचलेले जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय मोहितजी डमाले, सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श पतिपत्नी डॉक्टर भरतजी गुलाब, डॉक्टर रश्मिताई गुलाब, उपस्थित या ठिकाणी आलेले कुभूषण हिंगणे, उपस्थित असलेले या ठिकाणचा आमचा प्रभू श्रीरामाच्या नावाचा गदर करणारे आमचे सगळे सहकारी बंधू भगिनी अमितजी इथे आहेत. उपस्थितांमध्ये आमचे बोडके साहेब इथं आहेत आणि आपण सर्व खरं प्रत्येकाची नावं घेतली. पप्पू शेट्टी इकडे माझे बरोबर आलेले आहेत, सर्व शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, शंकररावांच्या बाबतीमध्ये मी एक गोष्ट आवर्जून सांगेल की माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं जसं छत्रपती शिवरायांचं नाव शिवाजी आणि उलट केलं तर जीवाशी. जे जीवाशी खेळले आणि स्वराज्याचं संरक्षण केलं तर आयुष्यभर जे जीवाशी खेळले परंतु कुणालाही शरण गेले नाही त्याचं नाव आहे शंकररावजी गायकर. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेणं इतकं काही सोपं नाही. अनेक विघटक गोष्टी, अनेक बेजबाबदार लोक, खुर्च्यांच्या लालसेपोटी भारत मातेला वेगळ्या टप्प्यामध्ये पाहणारे लोक, मतांचा टक्का वाढण्यासाठी घुसखोरीला मध्य काळामध्ये दिलेलं बळ, आणि आता ते सगळं भोगतोय आपण. मला आठवतं की सुरुवातीला अडवाणी साहेबांनी आणि वाजपेयी साहेबांनी एक मोठा रथ बाहेर काढला आणि ते रथयात्रा घेऊन जात असताना ह्या भारतातले 70% लोक त्यांच्यावर हसले. म्हणले काय लोक आहेत हे, लोक अन्न पाणी निवारा याचा विचार न करता रथयात्रा काढतायत. त्यांना हसले वैभवराव. पण त्याच्या पाठीमाग किती मोठं भारत माताच्या असलेल्या अनेक वर्षाच्या कल्पित आणि कलंकित व्यवस्थेला लावलेला जो भट्टा होता त्याला पुसायचं काम खरं तर अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि
सन्माननीय लालकृष्ण अडवाणी साहेब करत होते, पण लोक हसत होते. मी पाहिलंय, पहिला तोरणा घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी, तर औरंगजेबाची दिल्लीची गादी हसली शिवरायांवर. पण मला सांगा, जे हसले त्यांचा काही जय जयकार झालेला नाही, परंतु एका माणसाचा आयुष्यभर जय जयकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हा जय आहे. त्यामुळे नेहमी हसणाऱ्या माणसाने अनेक वेळा विचार केला पाहिजे की आपण कुणावर हसतोय. अडवाणी साहेबांवर हसले, रथयात्रेवर हसले, आमच्या कार्ड सेवकांवर हसले, आमच्या जायच्या काश्मीरवर लोक हसले. 370 कधी हटणार नाही असे म्हटले, परंतु क्रांती झाली आणि हिंदुत्वाचा पताका या संपूर्ण जगामध्ये उंच ठरले आणि त्याच्या छातीवर नाचून 370 कलम रद्द केले. ही ताकद खरं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची आणि त्या रथयात्रेची आहे की ज्यांनी स्वतःच्या पायाला छाले झाले, आयुष्यभर यातना सहन केल्या. अशा व्यक्तिमत्व आज सगळे म्हणायला लागले की भाजपा चांगलं आहे, तरी आमचे शेतकरी विरोध करतात. काही त्यांच्या संभ्रम तयार करतात. काही लोक आधी रिझर्वेशनच्या नावाकडे त्यांना खोटं बसवतात, आरक्षण जाईल म्हणतात. माझा साधा प्रश्न आहे, इथं आदरणीय वैभवजी बसले साहेब, मला एक प्रामाणिकपणे सांगा शंकररावजी, या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 स्वातंत्र्य 49 घटना आपण स्वीकारली आणि निवडणुकाला आपण सामोरे गेल्यानंतर एकदा तरी भारताच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी पुरुष किंवा आदिवासी महिला बसली का? कोणी बसवली की नाही? पण तरी सुद्धा लोकसभेला एवढा मोठा गोंधळ. अहो, तुमचं रिझर्वेशन काढणार कोण? अहो, ज्यांनी घटनेला नमन केलं आणि आपला माता ज्याने दिल्लीच्या तख्तावर पहिला झुकवला ते आहे नरेंद्रजी मोदी साहेब. हे कसे घटना घडवते? म्हणजे आज काय झालं, हल्ली खोटं जर जोरात बोललं ना, लोकांना खरं वाटायला लागतं. जय श्रीराम म्हणायची चोरी झाली होती मध्ये. खरं तर या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या मनाला यातना करणार आहेत. आज स्वातंत्र्य ज्यांनी मिळून दिलं ना, ती लोक तर काय, त्या लोकांना अपेक्षा असेल आपल्या सर्वांकडून. आज भारत पाकिस्तान युद्ध चाललं होतं, ठीक आहे, निश्चितपणे वरच्या मोठ्या राष्ट्राने लक्ष घातलं, ते थांबलं. तर मला सांगा, 29 लोकांना कारण नसताना तो कुठल्या धर्माचा म्हणून गोळी घातली जाते? काय चुकी होत त्यांची? या जगात असं कधी होतं का तुमचा धर्म विचारून तुम्हाला गोळी मारली जाते? हे आपल्याकडे पोहोचलं नाही म्हणून आपल्याला त्याची चिंता नाही. आणि इथं बसलेल्या एका तरी माणसाच्या घरातला जर माणूस गोळी जाणार त्यावेळेला असा खाईल ना, त्यावेळेला तुम्हाला वाटेल की आपल्याला हिंदुत्वच समजून घेतलं पाहिजे आणि या हिंदुत्वाचं संरक्षण केलं पाहिजे. आणि हिंदुत्व म्हणजे संस्कार आहे. हे नर्मदा परिभ्रमण म्हणजे काय आहे? हे काशी विश्वेश्वर म्हणजे काय आहे? हे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे काय आहे? हे आपले संस्कार आहेत. आणि ह्या जगातल्या सगळ्यात वरची संस्कृती जर कुठली असेल ना, जननी जन्मभूमीस्य स्वर्गात अपि घरी असेल. माझ्या भारताची, मी होतो अमेरिका असेल बलाढ्य, 2 नंबरला चायना असेल बलाढ्य, पण संस्काराच्या संस्कृतीच्या बाबतीमध्ये आणि आमच्या संत महात्माच्या बाबतीमध्ये या जगातला कुठलाही देश आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही. ही वस्तुस्थिती ह्या विश्व व्यवस्थेच्या निमित्ताने आहे. अहो, विवेकानंद उभे राहिले शिकवला, एक विवेकानंद उभे राहिले, अंगावर होता फक्त भगवा वस्त्र. विवेकानंदाच्या एका शब्दावर मात्र संपूर्ण जग त्या ठिकाणी आनंदाने आणि गलबलून गेला आणि टाळ्याचा कडकडाट झाला. कोण व्यक्तिमत्व होते आपल्या आयुष्यामध्ये? आपण त्याच मातीतले आहोत. शंकररावांनी जे केलं ते आपल्याला विसरता येणार नाही. शंकररावांची आपण सगळे अन्वयी म्हणून काम केलं पाहिजे. आणि फक्त खुर्चीसाठी, पदासाठी, सत्तेसाठी आपण बिलकुलही या भारत मातेच्या किंवा या राष्ट्र व्यवस्थेला धक्का लावता कामा नये. आज त्याची गरज आहे. सगळे लोक एकवटतात, आपण एकवटत नाही, आपलं दुःख आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण एकवटलं पाहिजे. आज ज्या वेळेला प्रथमतः 29 मार्चनंतर तुमच्या आमच्या मनामध्येची भूमिका स्पष्ट झाली, ती भूमिका तात्पुरती नसावी, ते जाज्वल्य मनामध्ये सतत कायम ठेवून असावं अशी भावना व्यक्त करतो.
आणि शंकरराव विठ्ठल काय बोलू, नावच तुमचं शंकर ठेवलंय आई वडिलांनी. शंकरराव म्हणजे काय, देवांचा देव महादेव मोहितराव. त्यामुळं ते आपल्याला भेटले, आपल्या सर्वांचा खरोखर नशीब आहे. आणि खूप निस्वार्थी माणूस आहे, आयुष्यात काहीच मागत नाही, त्याचं काम केलं. आणि निर्भीडपणाने त्यांनी सुद्धा या, आणि मला सांगा त्या विश्व हिंदू परिषदचे ते कॅबिनेट मंत्री, हो किती नशिबात वाटतं, विश्व हिंदू परिषदचे कॅबिनेट मंत्री काय करता आमच्या आमदारकीला, काय केलं, केवढं मोठं नाव, विश्व हिंदू परिषद. त्या संघटनेचे ते आज मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. मला ते भेटायला आले, त्याचे चरण माझ्या रायगडच्या असलेल्या जनता दरबार लागले. मी धन्य झालो. नर्मदा परिक्रमा त्यांनी केली, त्यांच्या चरणाला वंदन करतो. आणि त्यांच्यासारख्या अनुयायांनी आणि आपल्या भारताच्या सगळ्या तरुण आणि तरुणांनी या भारताची सुपुत्र म्हणून, बघा काल लेफ्टनंट जनरल आपली गेली कालच्या युद्धामध्ये, किती वर्षाची, अवघी 27 वर्षाची महिला गेली. थोडं दुःख असेल. आणि काय झालं, इस्टेट बांगला याच्यामध्ये माणूस गुरफटून केला. नुसती इस्टेट पाहिजे, बांगला पाहिजे, प्रॉपर्ट्या पाहिजे, आणि किती तोडे झाला होता सोन्याला, लाडक्या बहिणी नुसते तोडे. मला असं वाटतं की आयुष्य फार कमी आहे. 60 वर्षाचा लाईफ स्पेल आहे. 60 वर्षापैकी 20 वर्ष म्हणून 1 रुपया कमवत नाही. 60 मधले 20 वर्ष गेले की नाही, राहिले किती वर्ष, 40 मधले अर्धे दिवस अर्धे रात्र राहिले किती, 20 मधले 60 पर्यंत धरलंय. 50 ते 60 आपण जास्त काही काम एवढ्या उन्हात करू शकत, राहिले किती सांगा ना, अभ्यास 10 वर्ष राहिले ना. जगा एकदा वाघासारखे. आज राजमाता जिजाऊने आपल्याला सुपुत्रला छत्रपती शिवरायांसारखे, नेताजी सुभाषचंद्र झाले, सावरकर झाले. हे सगळी माणसं जी आहेत ते तुमच्या आमच्या आयुष्याची आदर्श ठरली. शंकररावांनी जो रस्ता त्यांनी चोखंदळला, ज्या दिशेने ते निघले, त्या दिशेला आपण सुद्धा मार्गस्थ होऊया आणि या भारत मातेचं संरक्षण करूया. एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. परिक्रमा करून या ठिकाणी ही सांगतेचा हा कार्यक्रम आहे. कर्मेण कर्मेंद्रिय कर्मफल मोक्षपद. जसं माणूस कर्म करतो तसं त्याला फळ प्राप्त होतं आणि या फळातनं त्याला मोक्षाची प्राप्ती होते. परंतु ही मोक्षाची प्राप्ती ही त्यांनी स्वतःसाठी नाही केलेली. ही जी प्राप्ती ती यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला संकट येतं तेव्हा तेव्हा भगवंताला अवतार घ्यावा लागतो. कारण नुसतं सांगायला आहे फक्त अवतार तुम्हाला धराया तारा उद्धाराया जन जड जीवा. ह्या जीवाचा उद्धार करण्यासाठी हा जीव जन्माला येतो. मग का जन्माला येतो, कशासाठी येतो. आताच आमदार साहेबांनी सांगितलं नाही का की कार्य करावं लागतं. ही कार्याची पावती. कारण कधी कधी माणसं बोलतात सहज बोलणं हे उपदेश. मी त्यांच्या समोर बसलोय, त्यांच्या समोर बोलतोय. मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, परंतु 1981 पासून मी संपर्कात आलो संघाच्या. आणि मला संपर्कात आणणारे माणसं सुद्धा इथंच बसलेले सगळे. जानकर भाऊ असतील, आमचे सीताराम भांगरे साहेब असतील आणि आपले आदरणीय गायकर साहेब असतील. काय होतं, कार्य सुरू केलं, जय श्रीराम म्हटलं की गावातलं माणूस म्हणायचं कशाला जय श्रीराम म्हणे. परंतु ही चेतना आहे आणि ही चेतना कुठंतरी जागृत करण्याचं काम ज्यावेळेस आत्मसात करण्यात आलं, मग अनेक शिबिर, अनेक कार्यक्रम, अनेक संघाचे वर्ग ज्यावेळेस अनुभवले नाही का, अनुभव आल्या अंगात ह्या जगात येत असे. कारण अनुभव आल्याशिवाय माणूस बोलत नाही. आणि हे अनुभव आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आहे. हे देश टिकला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे, धर्माबरोबर संस्कृती टिकली पाहिजे
आणि संस्कृती बरोबर संस्कार लाभले पाहिजे. आपण नुसतं सांगतो संस्कृती जतन करा, परंतु प्रत्यक्षात जतन करण्याचं काम जे करताय हे खूप महत्वाचं आहे. सांगायला संस्कृती, सांगायला धर्म आहे. हे आम्ही अनुभवलंय स्वतः. शहापूर तालुक्यामध्ये मी काम करत असताना एक शिबिर होतं चोरण्याला, आणि ह्या चोरण्याच्या शिबिराला रात्री मी 11 वाजता जात असताना एक 4 व्हीलर गाडी आली आणि आमच्या 2 व्हीलर गाडीला आडवी झाली. आम्हाला विचारलं गेलं तुम्ही कोण आहात, कुठं चाललात? आम्ही सांगितलं एक शिबिर आहे आणि त्या शिबिरासाठी आम्ही चाललोय. नवीनच संकल्पना होती आरोग्य रक्षकाची, पहिल्याच वर्षी सुरू झाली. त्याने आम्हाला गाडीवरून खाली उतरवलं, 2-2 फटके दिले आणि बांबू काढले. ही सत्य परिस्थिती. परंतु आम्ही सांगितलं इथं एक वाल्मिकी ऋषीचं मंदिर आहे आणि या मंदिरापर्यंत आम्हाला पोहोचायचंय. तुम्ही आम्हाला मारहाण केली तरी त्याला, पण आम्ही तिथपर्यंत पोहोचू. परिणाम ही जी 4 व्हीलर गाडी होती ही गाडी जाग्यावरती नष्ट झाली. 4 चाकाची हवा गेली. ही कशी गेली, काय गेली, फक्त जय श्रीराम एकच नाव होतं. हे जे अनुभव आहेत हे तुमच्यासाठी, आमच्यासाठी नाही. आम्ही अनुभवलंय. जसं साहेबांनी अनुभवलंय तसं आम्ही अनुभवलंय. इतका वेळ झालेला आहे आणि मी आपला अधिक वेळ घ्यावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी मनातनं फार अस्वस्थ आहे. कारण असं आहे, आपण प्रसाद न घेता, माझी आपल्या सगळ्याच्या चरणाशी विनंती आहे, प्रसाद न घेता आपण जाऊ नये. कारण नर्मदा मैयेचा प्रसाद आहे, आईचा प्रसाद आहे. आपण म्हणून हा घरामध्ये हा कार्यक्रम मी ठेवला. आपण सगळे आवर्जून आप्तसुखी मित्र मंडळ, इतके मोठमोठे लोक आज या कार्यक्रमाला आपण आलात आहात. आणि या निमित्ताने ज्यांना मी सांगितलं की आपण यायला पाहिजे, खर तर कालही आपल्या स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी या बाबतीमध्ये आपली व्यथा व्यक्त केली. काल अमोलजी रात्री 10:30 वाजता त्यांना भीती इतकी वाटली की आता शंकरजींसमोर कसं जायचं, म्हणून न सांगता ते इथे 11:30 वाजता 10 वाजता आले. त्या याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना मी केवळ एवढं सांगतो की आपण भोजन केल्याशिवाय जाऊ नये हा कार्यक्रम. आणि मी आभार प्रदर्शन होण्याकरता, कारण माझी तेवढी उंची नाही, मी एक पथिक आहे, नर्मदेचा एक भक्त आहे. आणि नर्मदा या बाबतीमध्ये संतोष महाराजांनी आपल्या सगळ्यांसमोर विस्तृतपणे सांगितलेलं आहे. माझ्या या विनंतीला मान देऊन सह्याद्रीची जी एक गाथा ज्यांनी रचली, सह्याद्रीचा जो आवाज जो आहे, आज आपल्या सगळ्यांच्या रूपाने दादा या ठिकाणी आपल्याला उपस्थित झाले. आणि खऱ्या अर्थाने या माणसाला एवढ्याकरता मी मानतो की छत्रपती संभाजी महाराजांनी 5 आघाडीवर एकट्याने युद्ध केलं आणि औरंगजेबाला या भूमीमध्ये गाडलं. तशा प्रकारचा वीर श्रीने हा माणूस एकटा लढला आणि अपक्ष म्हणून निवडून आला. त्याला सल्यूट केला पाहिजे. एवढं सोपं नसतं निवडून येणं. आणि हा केवळ मी त्यांचं गुणगान करीत नाही, इतक्या वर्षाचा माझा स्नेह संबंध इतका आहे की त्या निमित्ताने मी केवळ गेल्यानंतर सुद्धा, मी तर नव्हतो, केवळ पत्नी भेटली तरी त्यांनी तिचा सन्मान केला. आपल्या सगळ्यांचा मान सन्मान, या सह्याद्रीचा आवाज, असं या ठिकाणी केवळ सांगितलं. ते आपल्या वेळात वेळ काढून आपल्या ठिकाणी आले. वैभवजींना केवळ मी कळवलं, ते म्हटले माझी जबाबदारी आहे, मी आलं पाहिजे. खरं वैभवच्या बाबतीमध्ये किंवा पिचड साहेबांच्या बाबतीमध्ये आपल्याला ब्राह्मणवाड्याला सांगण्यासारखं इतकं मोठं कर्तृत्व आहे. हिमालय एवढा माणूस आपण पाहिला, ज्याने मायेचं पाखर त्या संपूर्ण तालुक्यावरती केलं आणि महाराष्ट्रामध्ये आपला एक बुलंद आवाज, आदिवासींचा आवाज, कातकऱ्यांचा आवाज, जनजातीयांचा आवाज संपूर्ण देशामध्ये पोहोचवला. असं अशा व्यक्तीच्या घरामध्ये आपल्याला जन्म झाला. वैभवने मी धन्यवाद देतो, ताईंना सुद्धा एवढ्याकरता धन्यवाद देतो आणि संतोष महाराजांना मी एवढ्याकरता धन्यवाद देतो की या सगळ्याच
असं म्हटलं जातं की संतांची असंगती मनोगार मार्गगती अकळावा श्रीपती तेने पंथे. आज या संताने एक आई होऊन, एक बाप होऊन आणि एक पालक होऊन संतोष महाराजांनी माझ्या बोटाला जे धरलं, आज माझ्या दोन्ही परिश्रमेचं या परिक्रमेचं जर श्रेय कुणाला द्यायचं असेल तर ते संतोष महाराजांना दिलं पाहिजे. इतक्या मोठ्या मनाचा माणूस आज ज्यांना आपण म्हणतो, मी सांगायचं राहिलं, परिक्रमेमधली PhD आहे त्यांच्याकडे. स्थानिक माणूस सांगू शकत नाही की इथून मधला मार्ग कुठला आहे. संतोष महाराजांना परिक्रमेमधलं गाव आणि गाव माहिती आहे. एवढं नर्मदे मैयाचं त्यांच्यावरती उपकार आहेत. मी आपल्या सगळ्यांना अधिक वेळ न घेता, आपण आवर्जून आलात, केवळ एका फोनवर आलात, फोन न करता आपण आलात, केवळ कळलं म्हणून आपण आलात, याकरता आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद, आपल्या ऋणात राहणं मी योग्य समजतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी एवढ्याकरता थांबवतो, कारण कसं आहे, मी परत आपल्याला विनंती करतो, आपण सगळ्यांनी प्रसाद घेऊन गेलं पाहिजे.